नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी प्लंबिंग गाईड. तर तुम्ही बघू शकता, आपण पूर्ण फिटिंग सीपीयूसी मध्ये वापरत आहोत. सीपीयूसी मध्ये वापरायचं कारण असं की ही लाईफ टाइम सर्व्हिस देते. हे पाईप कधी खराब होत नाही, एल्बो कधी खराब होत नाही. आणि तुम्हाला दाखवतो, अशा मेटलचे जे वापरतो आपण, मेटलचे जे वापरल्याने लाईफ जास्त असते आणि लिकेजचे प्रॉब्लेम येत नाही. पुश कॉक, डाय वॉटर आणि बाकी सोलोंड वगैरे तुम्ही बघू शकता. आपण आता फिटिंग चालू करू. तर बघू शकता मित्रांनो, तुम्ही या प्रकारे आपण फिटिंग पूर्ण कम्प्लीट केलेली आहे. हे बघू शकतो डाय वॉटर आणि वरती आपण रेन शॉवर साठी पॉइंट सोडलेला आहे. नंतर पीओपी झाल्यानंतर त्याला रेन शॉवर बसवणार आहे आपण. हे गिझरचे पॉइंट आहे आणि इथं जे आपण लेज वॉल कम्प्लीट केलेलं आहे कमोड मांडण्यासाठी. इथं वॉल हँग कमोड राहणार आहे, त्यासाठी आपण लेज वॉल बांधलेला आहे. आणि इथं जे बघू शकता हे पुश वॉल आहे आणि वरती आपण स्टॉप कॉक लावलेला आहे. स्टॉप कॉक आपण का बरं लावतो, कारण वरती जर बाथरूम केलं, वरती आपण गिझर बसवलो आणि गिझर वरची एखाद्या चालू केलं एखाद्या वेळेस म्हणजे कंपल्सरी तो माणूस चालूच करतो आंघोळ करायच्या वेळेस, तिचं पाणी खाली येऊ नये म्हणून आपण स्टॉप कॉक बसवलो आहे, ते नंतर बंद करायचं. प्लस आपण जर सोलर बसवलं त्याला ऑन ठेवावं लागतं, त्याच्यासाठी बसवलो आहे. आणि बाकी तुम्ही बघू शकता. मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक बटन दाबा. आणि आपल्या मित्र परिवारांना आणि ज्या मित्राचं काम चालू आहे, घराचं काम चालू आहे, कशा पद्धतीने काम करता येतं आणि कोणती फिटिंग वापरावं मी तुम्हाला समजून सांगितलं आहे. मला आशा आहे की तुम्हाला हे पूर्णपणे कळालं असेल. तर प्लीज करून सर्वांना विनंती आहे, सबस्क्राईब आपल्या चॅनलला नक्की करा आणि अशीच मराठी भाषेमध्ये तुम्हाला माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की व्हिजिट द्या. धन्यवाद मित्रांनो.